श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर श्रावण सोमवार कधी कधी आहेत, त्याचे व्रत व पूजाविधी जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. असं मानलं जातं की श्रावणातील सोमवारी उपवास करणे खूप फलदायी ठरते. असंही म्हणतात की श्रावण सोमवारी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात. श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा, त्याचबरोबर पूजाविधी. तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी उपवास करतात आणि पूजा देखील केली जाते. असंही म्हटलं जातं की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्यानं जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात. तर यंदा श्रावण महिना कधी सुरू होत आहे ते आपण जाणून घेऊया. 5 ऑगस्ट 2024 सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. यावर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण योगायोग हा श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडला आहे. तसेच मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण महिना संपणार आहे. यावर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 श्रावण सोमवारचे व्रत असणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा आणि काही खास गोष्टी देखील. तर पहिला श्रावण सोमवार व्रत हे 5 ऑगस्ट 2024 रोजी आहे. दुसरा श्रावण सोमवार व्रत हे 12 ऑगस्ट 2024 रोजी असणार आहे. त्याचप्रमाणे तिसरा श्रावण सोमवार हा 19 ऑगस्ट रोजी असणार आहे. चौथा श्रावण सोमवार 26 ऑगस्ट 2024, तर पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर त्याचबरोबर श्रावण सोमवारचे व्रत, त्याचबरोबर कुठलं साहित्य असणार आहे. भगवान शिवांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण केल्या जातात. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती, त्याचबरोबर फळे, फुले, मिठाई, दही, पंचरस, गाईचे कच्चे दूध, आंब्याची पानं, दिवा, कापूर, शुद्ध तूप, पवित्र धागा, गंगाजल, मध, जे शक्य होईल तेवढ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर सौभाग्याचे साहित्य, कुंकू, भांग, धतुरा, पंचमेवा आणि दक्षिणा तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते नक्कीच करावं. त्याचबरोबर काही नियम देखील आहेत. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत हे फळांवर पाळले जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी एक टाईम उपवास केला जातो. काही ठिकाणी अन्न सेवन देखील करत नाहीत. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा. त्यांना काहीच नाही शक्य झालं ना तर पाण्याने अभिषेक नक्कीच करावा. त्याचबरोबर एखादं फूल अर्पण करावं, शिवामूठ देखील अर्पण करावी. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षता, बेलपत्र इत्यादी अर्पण करावं. अगदी श्रद्धेने, विश्वासाने पूजा करावी. भगवान शंकरांची पूजा ही विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. आरती करावी. भगवान शिवांच्या ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा जितका जमेल तितका जप करावा. श्रावण सोमवारची व्रतकथा आपण जाणून घेऊया. स्कंद पुराणानुसार भगवान शिवाला विचारले, भगवान, सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो? त्यावेळी भगवान शिव म्हणाले, माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले. माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होताना पाहिलं तेव्हा तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला आणि तिचे नाव देवी पार्वती होते.
या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावणात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले आहे. यामुळे श्रावण सोमवारचा उपवास केल्यानं अपेक्षित त्याचा फायदा देखील नक्कीच मिळतो. त्याचबरोबर ज्यांची मुलं लग्नायोग्य झालेली आहेत त्यांनी देखील हे श्रावणी सोमवार नक्कीच करावे. ते अतिशय फलदायी ठरतात. लग्नाचा योग जुळण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतात. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात आनंद देखील मिळत असतो. ते सौभाग्य वाढीसाठी त्याचबरोबर कौटुंबिक सुख व समृद्धीसाठी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.